रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारांमागे 3.5 रुपये खर्च, तर अनंत गीतेंनी 1 रुपया 60 पैशात भागवलं काम. असं म्हणतात, सरपंच पदाच्या निवडणुका हल्ली करोडोत जातात. जिल्हा परिषद आणि विधानसभा तर विचारायचंच नाही. पण विश्वास ठेवा, रायगड लोकसभेच्या 2 प्रमुख उमेदवारांचा निवडणूक खर्च 1 कोटी देखील झालेला नाही आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी मतदारामागे 3.5 रुपये खर्च केलाय, तर शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी 1 रुपया 60 पैसे इतका खर्च केलाय. रायगड लोकसभेची निवडणूक पार पडली. आपल्या प्रचारासाठी उमेदवाराला 95 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगानं दिलेली असते. तरीही निवडणुकीत पैशाचा महापूर आला वगैरे म्हटलं जातं. सामान्यांनाही या गोष्टीत खूप उत्सुकता असते. मात्र रायगड लोकसभा मतदारसंघातील 13 उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी यांनी तिसरा आणि अंतिम आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी 56,82,628 रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदवहीनुसार तो 58,17,266 रुपये झाला असल्याचं दिसून आलंय. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी 27,62,247 रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदीनुसार 30,64,934 रुपये झाला असल्याचं दिसून आलंय. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी 8,55,625 रुपये खर्च सादर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 16,68,372 इतके मतदार आहेत. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, आपला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उमेदवारांना 95 लाखांपर्यंतचा खर्च करण्याची मर्यादा दिलेली असते. मतदार आणि उमेदवारांनी केलेला खर्च पाहता सुनील तटकरे यांनी 3.5 रुपये खर्च केलाय, तर शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी 1.25 रुपये खर्च केल्याचं दिसत आहे.